नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, तामिळनाडूच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा किंवा देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा असं घडलं आहे की एखाद्या राज्याची निवडणूक आहे आणि त्या राज्यामधील कुठल्याही पक्षाने ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. सर्वांनी त्या ठिकाणी ब्राह्मण उमेदवारांना उमेदवारी देण्याचं टाळलेलं आहे. तर असं नेमकं काय घडलंय किंवा कशामुळे त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिली गेलेली नाहीये, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तामिळनाडूच्या राजकारणापासून ब्राह्मण समाजाला जवळपास दूर लोटण्यात आलेला आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी डीएमके आणि काँग्रेसनेच नव्हे तर एआयडीएमकेने देखील आणि त्यासोबत भाजपने देखील ब्राह्मण उमेदवार दिलेला नाही. 3.5 दशकानंतर प्रथमच अण्णा द्रमुकनं ब्राह्मण उमेदवार दिलेला नाही. यामागे असलेले राजकारणही महत्वाचं आहे. तामिळनाडू मद्रास प्रेसिडेन्सीचा एक भाग असताना राजकारणात ब्राह्मणांचं सर्वात जास्त वर्चस्व होतं, पण द्रविड आंदोलनामुळे त्यांच्या वर्चस्वाला शह गेला. आता परिस्थिती अशी आहे की कोणताही प्रमुख पक्ष या ठिकाणी ब्राह्मण उमेदवार रिंगणात उतरवायला तयार नाहीये. राज्यातील ब्राह्मण समाजाचा पाठिंबा असलेल्या भाजपने या समाजातून एकही उमेदवार दिलेला नाही. भाजप जवळपास या ठिकाणी 27 जागा लढवत आहे. राज्यामध्ये विधानसभेच्या 234 जागा आहेत. इंडिया आघाडीतील डीएमकेने 164 तर त्याचसोबत काँग्रेस 28 जागा लढवत आहे. दोन्ही पक्षांनी एकही ब्राह्मण उमेदवार दिलेला नाही. त्यांच्या मित्र पक्षांनी देखील ब्राह्मणांना उमेदवारी दिलेली नाहीये. ब्राह्मणांच्या मदतीने राजकारण करणारे एनडीएने देखील या ठिकाणी एकही ब्राह्मणाला तिकीट दिलेलं नाहीये. अण्णा द्रमुक या ठिकाणी जे आहे 178 तर भाजप 27 तर पीएमके जे आहे 18 जागा लढवत आहे. परंतु यापैकी त्यांनी एकाही ब्राह्मणाला तिकीट दिलेलं नाहीये. तर नेमकं काय आहे त्या मागचं कारण? अण्णा द्रमुकचं राजकारण काय? तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असलेल्या जयललिता ब्राह्मण होत्या. त्या पण त्यांच्या निधनानंतर 10 वर्षांनी त्यांच्या पक्षाने एकाही ब्राह्मणाला तिकीट दिलेलं नाहीये. राजकीय विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळ राजकारणात ब्राह्मण समाज बऱ्याच काळ अण्णा द्रमुक सोबत राहिला. त्यामुळे जयललिता आणि एमजीआर यांनी ब्राह्मण उमेदवाराला उमेदवारी दिली होती. पण आता हा समाज भाजपकडे झुकला आहे. त्यामुळे समाजातून उमेदवार देण्यास अण्णा द्रमुकला स्वारस्य राहिलेलं नाहीये. भाजपनं ब्राह्मण उमेदवार देणं का टाळलं? तर अण्णा द्रमुकला अनेक दशकांपासून ब्राह्मण समाजाचा पाठिंबा मिळाला होता, पण गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली. जयललिता यांच्या निधनानंतर हा समाज भाजपकडे झुकला. त्यामुळे ब्राह्मण समाज अण्णा द्रमुक पासून दुरावला गेला. पण भाजपने देखील या वर्गाला उमेदवारी दिलेली नाहीये. तामिळनाडू ब्राह्मण असोसिएशनचा पाठिंबा मिळवण्यास भाजपला यश आलं आहे. मात्र त्यानंतरही पक्षाने एका ब्राह्मणाला तिकीट दिलेलं नाही. राज्यात या समाजाची लोकसंख्या 3% आहे, तर ते नायर नावाने ओळखले जातात. राज्याच्या राजकारणात ओबीसी दलित मतदारसंघ जो अतिशय निर्णायक आहे. त्यामुळे ब्राह्मणांना तिकीट देणं सर्वच प्रमुख पक्षांनी टाळलेलं आहे. ब्राह्मणाला उमेदवारी दिल्यास या ठिकाणी जे आहे दलित ओबीसी मतदार दुरावला जाईल अशी भीती इथल्या पक्षांना वाटत आहे. त्यामुळे भाजपने देखील ब्राह्मणांना तिकीट देणं या ठिकाणी टाळलेलं आहे. तामिळनाडूच्या लोकसंख्येत ब्राह्मणांचं प्रमाण अत्यल्प आहे. राजकारणात निवडून येण्याची क्षमता जातीय आकड्यांवरती अवलंबून असते. त्यामुळे राजकीय पक्ष बहुसंख्याक जातींना प्राधान्य देतात. मथुरायर, थेवर, वन्नीयायर, गौंडर यासारख्या राज्याच्या राजकारणात प्राधान्य दिलं जातं. संख्येने अतिशय कमी असलेल्या ब्राह्मणांकडे मतपेटी म्हणून पाहिलं जात नाही आणि त्यामुळेच कदाचित या ठिकाणी जे आहे ब्राह्मण समाजाला जे की गेल्या काही दशकांमध्ये अतिशय प्रमुख स्थानावरती होते किंवा राजकारणाचे जे वर्तुळ असतं त्याच्या ते केंद्रबिंदूवरती होते, त्यांना आता राजकारणापासून दूर लोटलं जात आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.